Praise the Lord. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Greetings to all of you in the name of our Lord Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. God bless all of you in a mighty way. आणि प्रभू येशू तुम्हा सगळ्यांना महानरित्या आशीर्वादित करो. And this is the day that the Lord has made. आणि आजचा हा दिवस प्रभू येशूने बनवला आहे. How many of you are happy? किती लोक आनंदित How आहेत? many of you are ready to join, sing, jump, dance Amen. in the presence of the Lord? आणि किती लोक खरोखर देवाच्या उपस्थितीमध्ये देवाच्या सानिध्यामध्ये आनंद करण्यासाठी त्याची स्तुती आणि आराधना करण्यासाठी आणि त्याचे गीते गाण्यासाठी तयार आहेत. Hallelujah. Amen. Hallelujah. हालेलुया. Soon we will be coming. This is a live session, but very soon we will come physically to meet everyone for our church members. हालेलुया. आता जरी हे ऑनलाईन चालू आहे तरी लवकरच आम्ही थोड्या दिवसात तुम्हाला प्रत्यक्ष भेटू. हालेलुया. आमेन. And we will have face-to-face communication with our Sunday service. आणि प्रत्यक्ष भेटल्यावर दर रविवारी आपण प्रार्थना सभा घेऊ. Until that, be in prayer. आणि तोपर्यंत तुम्ही सर्वजण प्रार्थनेमध्ये राहा. So, how many of you are ready to just sing song Amen. along with me? आणि किती लोक माझ्यासोबत स्तुतिगीत गाण्यासाठी तैयार आहेत? Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. यीशु के पीछे छोड़ के
देखूंगा ओशा करा बला रबा तिकरा बा कोशा रबा 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 री बाबा बरा बरा बला रबा तीरे बरा बरा बा ओरिया रा 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 रबा रबा री बाबा रा रा बरा बला रबा रिया तो रोबो रोबो शरा बरा 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 ओरा बरा बरा बरी बिरी 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 हालेलुया 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 आपण त्याची आराधना करू हालेलुया, आपण त्याची आराधना करूया, आराधना करूया. praise him रबा सोरो बोरो बोलो रोबो रोबो रबा 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 रिया रा 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 बरा 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 बरी बिरी बिरी बरा 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 रि बाबा बरा बरा बिरी 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 हालेलुया जब मैं चलूं जल से संग संग रहता हूँ जब अग्नि से चलूं संग संग रहता हूँ जब मैं चलूं जल से संग संग रहता हूँ जब अग्नि से चलूं संग संग रहता हूँ डूबेगा नहीं झुलसेगा नहीं डूबेगा नहीं झुलसेगा नहीं तो बोलो धन्यवाद 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 प्रेम मुझसे किया और बहाया लहू प्रेम मुझसे किया और बहाया लहू मेरे पापों को धो लिया मुझे छुटकारा भी दिया मेरे पापों को धो लिया मुझे छुटकारा भी दिया तो बोलो धन्यवाद 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 तेरी नजरों में प्रभु मैं अनमोल हूँ तेरी नजरों में प्रभु मैं अनमोल हूँ आनंद के पात्र हूँ प्रभु आज आनंद से नाचता हूँ मैं आदर के पात्र हूँ प्रभु आज आनंद से नाचता हूँ मैं तो बोलो धन्यवाद 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 जगत के जीवन में पथ दर्शाया तूने जगत के जीवन में पथ दर्शाया तूने नदियाँ पार कराया नित आनंद के गाने दिया नदियाँ पार कराया नित आनंद के गाने दिया तो बोलो धन्यवाद 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 माँ बच्चे को अगर भूल भी जाए माँ बच्चे को अगर भूल भी जाए आदर के तेल खाए ना मेरा तू मुझे भूलेगा नहीं हथेली पे लिखा है नाम मेरा तू मुझे भूलेगा नहीं तो बोलो धन्यवाद 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 रि बारा बारा बाला रबा तिके निनी कोचना मारा बाती रिया रा रा रबा रिया रा रा रि रि बारा 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 रि 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 हालेलुया we worship you Lord. तुझे मी आराधना करतो हालेलुया Amen, amen, amen. Hallelujah. हालेलुया Amen. आमेन How many of you are happy? किती लोक आनंदित आहेत How many of you are enjoying in the spirit?
आणि खरोखर किती लोक आत्म्यामध्ये आनंद We are करत not आहेत in the flesh, but we are in the spirit. आणि खरोखर आपण देहामध्ये नसून आत्म्यामध्ये कार्य करतो. When we move, when we take any Amen. action, we move with the spirit, we move with the power, we operate Amen. our life with the power of the Holy Spirit. हालेलुया. आणि प्रभूचं कार्य करत असताना आपण शरीराने नव्हे, आपण देहाने नाही, तर आपण खरं पवित्र आत्म्याच्या प्रेरणेद्वारे, त्याच्या सामर्थ्याद्वारे आपण आणि त्याच्या मार्गदर्शनाद्वारे आपण कार्य करत राहतो. Hallelujah. हालेलुया. And we carry that power, my आणि beloved. खरं प्रियानो, आपल्यामध्ये ते सामर्थ्य And आहे you all have that power. आणि तुमच्या सगळ्यांमध्ये ते सामर्थ्य आहे. Hallelujah. हालेलुया. Just shout amen and hallelujah. आमेन. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Amen. Hallelujah. So we are into 22nd day of fasting and prayer. आणि खरं प्रॉफिटिक फास्टिंग प्रेयरचा हा 22वा दिवस आहे And I truly believe आणि माझा विश्वास आहे God is moving in a very mighty way. की खरं प्रभू महानरीत्या कार्य करत आहे. Hallelujah. हालेलुया. He's moving in a very mighty way into your life. आमेन. आपल्या जीवनामध्ये तो अद्भुतरित्या कार्य करत आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. He had the power, my beloved. आणि खरं ते त्याचं महान सामर्थ्य आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. So I say this is the day that the Lord has made. आणि म्हणून मी म्हणत आहे की आजचा हा दिवस प्रभू येशूने बनवला आहे. So we saw what is power in fasting and prayer. आणि आपण आतापर्यंत वाचलं, ऐकलं आणि पाहिलं की उपवास प्रार्थनेमध्ये किती Through many महान कार्य होतं. scriptures we saw what is power in fasting and prayer. आणि खरोखर अनेक वचनाद्वारे आपण ऐकलेलं आहे की उपवास आणि प्रार्थनेद्वारे प्रभू येशू किती महानरीत्या कार्य करतो, किती सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. And we carry that power. आणि आपल्या सगळ्यामध्ये ते सामर्थ्य आहे. Hallelujah. Hallelujah. And I truly believe after hearing every message, आमेन. आमेन. your lives are getting changed and you are started Amen. fasting. आणि खरखर आतापर्यंत सगळे संदेश ऐकून माझा विश्वास आहे की तुमचं जीवन निश्चितपणे बदललेलं असेल आणि तुम्ही सुद्धा उपवास आणि प्रार्थना नक्की चालू केली असेल. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Let's turn to the book of Galatians chapter 5 verse 16. आलेले गलतीकरास पत्र 5वा अध्याय आणि वचन 16. I say then, आमेन. walk in the spirit and you shall not fulfill Amen. the lust of the flesh. हालेलुया. मी वचन वाचत आहे. आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही Hallelujah. असे मी सांगतो. Amen. Amen. What is this writing? हालेलुया. हे लिखाण काय आहे? When the person is in the word of God, आणि जेव्हा एखादी व्यक्ती देवाच्या वचनामध्ये असते, when they are in prayer, जेव्हा ती प्रार्थनेमध्ये असते, that person becomes spirit-filled person. आणि मग ती व्यक्ती आत्म्याने भरलेली अशी होऊन जाते. And that spirit keeps on moving. Amen. That spirit keeps on taking him from one place to other place with the direction from one place to other place. आणि मग ती व्यक्ती पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाद्वारे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात राहते. Amen. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. And so here's the writing. Here's the saying for everyone. Walk in the spirit. हालेलुया. म्हणून इथे असं लिहिलेलं आहे की तुम्ही सर्वजण आत्म्याच्या प्रेरणेने चाला. Amen. Walk Hallelujah. in the spirit. आत्म्याच्या What प्रेरणेने does चाला. it say? Walk in the spirit. म्हणजे काय? Hallelujah. हालेलुया. Unless you have been filled with the word of God, जोपर्यंत तुम्ही देवाच्या वचनाने भरले जात you नाही, cannot walk in the spirit. You know that. तुम्ही आत्म्यामध्ये चालू शकत Because you नाही. have not received the spirit which Jesus has given for each and everyone. कारण की तुम्ही अजून तो आत्मा स्वीकारलेला नाहीये जो प्रभू येशूने प्रत्येकाला दिलेला आहे. Hallelujah. हालेलुया. You know the Holy Spirit. तुम्हाला पवित्र आत्मा ऐकून माहित आहे. Hallelujah. हालेलुया. You take the name of the Holy Spirit, पवित्र आत्म्याचं तुम्ही नावही घेता, but you have not been filled with the Holy Spirit. परंतु खऱ्या अर्थाने तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे भरलेले नाही. And that is lacking into your life. आणि त्याची कमी आहे तुमच्या And जीवनामध्ये that is lacking into your ministry too. आणि तुमच्या सेवेमध्ये सुद्धा त्याची उणीव आहे. Hallelujah. Hallelujah. You might be preaching, you might be preacher, you might be having number of churches, you might have constructed many buildings into your life, and you Hallelujah. might be senior pastor, you might be head of everything, but if you have not been filled with the power of the Holy Spirit, everything is in vain, my beloved. आणि मग तुमची मंडळी किती मोठी असेल, तुमची अनेक ठिकाणी शाखा असेल, तुमचं चर्च खूप मोठा असेल, परंतु जर तुमच्या सेवेमध्ये तुमच्यामध्ये पवित्र आत्मा नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. Hallelujah. Hallelujah. That is not in counting. मग ते गृहीत धरलं जातं. Hallelujah. Hallelujah. But if you are filled with the power of the Holy Spirit, पण जर तुम्ही खरोखर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेले असाल, Hallelujah, हालेलुया, you'll learn how to walk
in the spirit, not in the flesh. मग तुम्ही शिकाल की पवित्र आत्म्यामध्ये कसं चालायचं आहे. And so the writing saying, you'll not fulfill the lust of the flesh. आणि म्हणून पुढे असं म्हटलेलं आहे की म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. Hallelujah. Hallelujah. Because you have been filled with the power of the Holy Spirit. कारण की तुम्ही पूर्णपणे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेले And आहात. walking by the Spirit means you will not be diverted to the flesh, to any of the wrong direction, any of the wrong area, because you will be very much conscious in walking in the Spirit. Rabaho, rabahati, हालेलुया. आणि rabahaba. आत्म्याच्या प्रेरणेने चालणं म्हणजे काय की जेणेकरून पवित्र आत्माच तुम्हाला मार्गदर्शन करेल. तुम्ही चुकीचा मार्ग घेणार नाही, चुकीच्या दिशेला तुम्ही वळणार नाही आणि तुम्ही देह वासनेमध्ये अडकून जाणार You will not जगामध्ये step in the तुम्ही फसणार नाही. you will not step in the wrong direction. आणि चुकीच्या दिशेला तुम्ही वळणार नाही, तुम्ही Hall- पाऊल टाकणार नाही. Hallelujah. 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 So Hallelujah. Bible says, walk by the Spirit. आणि म्हणून वचन आपल्याला काय सांगतं की आत्म्याच्या प्रेरणेने चाला. You should recognize. तुम्हाला ओळखता आलं You पाहिजे. should have that spirit within you, the direction of going to the Lord and listening to the voice of the Lord. हालेलुया. तुमच्यामध्ये तो आत्मा हवा आहे की मी प्रभूच्याच वळणाकडे वळणार आहे आणि प्रभूचीच वाणी मी ऐकणार आहे. Hallelujah. आणि प्रभूचंच मार्गदर्शन मी घेणार आहे. Amen. Amen. And when these things will rise within you. आणि मग ह्या गोष्टी तुमच्यामध्ये केव्हा When उद्भवतील? all disciples were gathering on the first floor, हालेलुया. they were continually praying and fasting, my beloved ones. जेव्हा सर्व शिष्य जण मिळून पहिल्या मजल्यावर एकत्रपणे ते उपवास आणि प्रार्थना करत होते. Hallelujah. 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 You should know that power. तुम्हाला त्या सामर्थ्याची ओळख असली पाहिजे, जाणीव असली You पाहिजे. should know about the fasting and prayer. उपास प्रार्थनाविषयी तुम्हाला माहिती You must हवी be आहे. very serious. तुम्ही त्याविषयी गंभीर असले It is पाहिजे. not that you should fast only for 40 days, you can fast more than that, I say for you. हालेलुया. असं नाही की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की फक्त 40 दिवसच तुम्ही उपास करायचे. तुम्हाला जर आत्म्याच्या प्रेरणेने असं सहज झालं की तुम्ही त्यापेक्षा अधिक उपास करू शकता. Hallelujah. 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 Some fast for 3 days, some fast for 21 days, some fast for 7 days, some fast for 15 days, some fast for 40 days, some fast for many of the other days, uncountable names. They are still in fasting. I saw many men of God, they are in fasting and prayer. काही लोक 3 दिवस करतात, काही लोक 7 दिवस करतात, काही 15 दिवस, काही 21 दिवस, काही 40 दिवस, तर काही करतच राहतात. Hallelujah. जसं देवाचा आत्मा त्यांना चालेल तसं Because ते they करतात. because they are walking in the Spirit. कारण की ते खरोखर पवित्र आत्म्यामध्ये चालत आहेत. Because when the person keep on walking in the Spirit, he clearly hears the voice of the Lord. आणि जेव्हा एखादी व्यक्ती पवित्र आत्म्यामध्ये चालते म्हणजे ती पवित्र आत्म्याचा आवाज ऐकत राहते. Amen. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Because Bible says you will not fulfill the lust of the flesh. That means you should be very much conscious in walking in the Spirit. You will not be directed to any of the wrong ways. हालेलुया. तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही कारण की तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालत आहात. म्हणजे तुम्ही चुकीच्या दिशेला बिलकुल वळणार नाही. Hallelujah. जगामध्ये तुम्ही फसणार नाही, Hallelujah. जाणार नाही, तिकडे पाहणार The देखील Bible नाही. says walk in the Spirit. I would like to add something more in that. Hallelujah. आणि जर वचन आपल्याला सांगत आहे की आत्म्याच्या प्रेरणेने चाला, मला अधिक त्याच्यामध्ये सांगायला I आवडेल. can say hear by the Spirit. मी तर म्हणेन की तुम्ही आत्म्यानेच आवाज ऐका, See by the Spirit. पहा, त्या आत्म्याद्वारेच पहा. Hallelujah. 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 Move by the Spirit. तुमचं पुढे जाणं देखील पवित्र आत्म्याच्या द्वारे असू दे. Amen. Hallelujah. There are many things I can narrate. Hallelujah. अशा अनेक गोष्टी की जे मी तुम्हाला सांगू This इच्छितो. is through the power of the Holy Spirit. हे सर्व जे आहे ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारेच आहे, प्रेरणेद्वारेच आहे. Hallelujah. Hallelujah. So when we are filled with that Holy Spirit, आणि म्हणून जेव्हा आपण सर्वजण पवित्र आत्म्याद्वारे भरले we जातो, have been directed to move by God and Amen. none of any of the worldly things. मग आपल्याला देवच मार्गदर्शन करतो. जगातली कुठलीही गोष्ट आपल्याला मार्गदर्शन करत नाही. Whatsoever it is, जगामध्ये काही घडू दे. may the many gold and the silver and anything stand in front, any lustful thing, Amen. any of the things which are trying to tackle you, that may stand in front of you. आणि तुमच्या समोर मग सोनं असू दे, चांदी असू दे, हिरे, माणिक, मोती, जड जवारीत काहीही असू दे, किंवा जगातली अजून एखादी अशी गोष्ट असू दे की जे तुम्हाला सहज मोहामध्ये, पाशामध्ये, बंधनामध्ये अडकवेल, पण तरी सुद्धा तुम्ही त्याकडे पाहणार देखील नाही आणि तुम्ही कुठल्या मोहामध्ये, पाशामध्ये, कुठल्या वासनेमध्ये, कुठल्याही गोष्टीमध्ये अडकून राहणार नाही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Because you all have been filled with that power. कारण की तुम्ही सगळेजण केवळ पवित्र आत्म्याद्वारेच भरलेले आहात. Amen. Amen. And that power make you to move from one place to other place. आणि तेच पवित्र आत्म्याचं सामर्थ्यच तुम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला सहाय्य करतं. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. 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 We all have been filled with that power.
आपण सर्वजण त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेले आहोत. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. So you have to be very much conscious, my beloved one. आणि म्हणून माझ्या प्रिय सर्व लोकांनो, तुम्ही सतर्क असलं पाहिजे. Amen. Amen. When you have been filled with the Spirit, when you are in fasting and prayer, many temptation might come and occupy Yes. into your life. जेव्हा तुम्ही उपास आणि प्रार्थनेमध्ये असता तेव्हा तुमच्या जीवनामध्ये अशा अनेक प्रलोभनीय गोष्टी तुमच्या समोर येतात की जेणेकरून तुम्ही सहज त्याच्यामध्ये बळी पडू शकता, सहज त्याच्यामध्ये अडकू शकता, फसू शकता. Hallelujah. हालेलुया. So be very much conscious about all आणि that. म्हणून या सर्व गोष्टीविषयी तुम्ही सतर्क राहा. Hallelujah. हुशार You राहा. should know from where it is, from whom it is, and who is doing all these things. तुम्हाला हे समजलं पाहिजे की हे कोणापासून आहे, कोण हे करत आहे आणि हे नक्की काय आहे. Hallelujah. 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 The book of Hebrews chapter 2 verse 18 says, इब्री लोकासपत्र 2:18. Hallelujah. Hallelujah. For in that he himself has suffered. See what does Bible Amen, say? amen. For in that he himself has suffered. Amen. हालेलुया. Being tempted. He is able to aid those who are tempted. Amen, Listen amen. very carefully, my beloved one. लक्षपूर्वक ऐका. इब्री लोकासपत्र 2:18. कारण ज्या अर्थी त्याने म्हणजे येशूने स्वतः परीक्षेचे दुःख भोगिले, Amen. त्या अर्थी ज्यांची परीक्षा होते त्यांना सहाय्य कराव्यास तो समर्थ झाला Amen. आहे. Hallelujah. Hallelujah, hallelujah. Listen very Amen, carefully. amen. Amen. Jesus has gone through all those things. Hallelujah. Yes, In yes. fasting and prayer, he was tempted by the enemy. He was tempted by the Satan. Yes, Satan came to him and asked him for the food. हालेलुया. येशू सुद्धा आपल्यासारख्या सर्व परीक्षेमधनं, सर्व त्रासामधनं, सर्व संकटामधनं, अडचणीमधनं गेलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी सैताने त्याला कुठल्या ना कुठल्या मोहामध्ये, पाशामध्ये, बंधनामध्ये, प्रलोभनीय अशा गोष्टीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माहिती आहे की जेव्हा येशू 40 दिवस आणि 40 रात्र उपास केला आणि तो जेव्हा अरण्यात बाहेर आला तेव्हा सैताने प्रथम त्याला खाण्यावरनं त्याला मोहामध्ये पाडण्याचा प्रयत्न केला. Hallelujah. हालेलुया. Same thing with Eve in the Garden of Eden. हालेलुया. आपल्याला माहिती आहे की एदेनच्या बागेमध्ये हवेच्या बाबतीत सुद्धा सैताने तसंच दिला. Hallelujah. प्रलोभनामध्ये He पाडलं, gave him मोहामध्ये fruit. पाडलं He gave him fruit. की हे तू फळ खा, Hallelujah. असं मोह She गाठला ate it. आणि तिने ते खाल्लं. But here, पण इथे hallelujah, हालेलुया, Jesus येशू rejected. येशूने त्याला पूर्णपणे नाकारलं. He said, you get out. Hallelujah. येशू म्हणाला की तू निघ, जा He जाऊ. said, man shall not live with the bread alone, but with the word of God. हालेलुया. येशू सैतानाला काय उत्तर देतो की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाद्वारे जगेल. Hallelujah. 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 See the difference. हा फरक तुम्ही पहा. When we are in fast and pray, we can overcome every temptation which is Hallelujah. trying to come with all of the ways from any of the direction. Yes. You are Amen. capable and able to stand Yes. against of any temptation. आमेन. जेव्हा आपण खरोखर उपास आणि प्रार्थनेमध्ये असतो तेव्हा आपल्या पुढ्यामध्ये कुठलेही मोह, कुठलाही पाश, कुठलाही बंधन, कुठलाही प्रलोभनीय वस्तू येऊ देत, कुठले काही गोष्ट घडू दे, आपण त्याच्यावर मात करतोच आणि पुढे जात राहतो. Hallelujah. सैतानाला आपण पूर्ण हरवतो. Hallelujah. 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 You all carry that power, my beloved one. माझ्या प्रियानं तुमच्या सगळ्याकडे ते सामर्थ्य आहे. So, म्हणूनच I want to tell for each and every one, मला सगळ्यांना हे सांगायला आवडेल, all those who are watching me, जे सगळे आता हे पाहत आहेत, I want to say for everyone, मला हे सगळ्यांना सांगायला आवडेल, please try, not please try to have fasting and prayer into your life. की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उपास आणि प्रार्थना निश्चितपणे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. Hallelujah. हालेलुया. As the leading of the Holy Spirit with the direction, you can fast, my beloved one. जसं पवित्र आत्मा तुम्हाला प्रेरणा देईल, जसं तुम्हाला सांगेल की त्याप्रमाणे तुम्ही उपास आणि प्रार्थना करा. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Fasting does not need any season. आणि उपास करायला तुम्हाला वेळ, काळ असं काही बघावं लागत नाही. Any time. कुठल्याही समय तुम्ही करू शकता, Hallelujah. कुठल्याही दिवशी करू Not only शकता. on Friday. फक्त शुक्रवारीच केला पाहिजे असं Any काही of नाही. the other day, all the days have been made by Allah Almighty. त्या व्यतिरिक्त कुठल्याही दिवशी, कुठल्याही वारी, ज्या दिवशी तुम्हाला प्रभू प्रेरणा देईल त्या दिवशी, त्या समयी, त्या वारी तुम्ही करू शकता. Because Bible says this is the day that the Lord has made. It is not mentioned the Sunday is the Lord has made and Friday is the Lord has made for the fasting and none of the other day we have to just feast. हालेलुया. आपण काय म्हणतो की आजचा दिवस प्रभू येशूने बनवले म्हणजे सगळे दिवस प्रभूने बनवले. असं नाही की शुक्रवारीच उपास करायचा आहे किंवा रविवारीच उपास करायचा आहे. Not only त्या Wednesday. व्यतिरिक्त
किंवा बुधवारीच उपवास करायचा असं काही Any नाहीये. day. सोमवार पासून रविवार पासून ते शनिवारपर्यंत कोणत्याही वारी तुम्ही उपवास करू Any शकता. day you can fast. कोणत्याही वारी तुम्ही उपवास करू शकता. Lord said you should do the fast. That's what. प्रभूने तुमच्या अंतःकरणात तो जो गाठलाय तुम्ही करा Amen. Hallelujah. And you shall have the result of all. आणि त्याचं उत्तर तुम्हाला भेटणार आहे. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. Through you, he shall be glorified more. हे जेणेकरून तुमच्याद्वारे प्रभू येशूचा गौरव अधिक होणार आहे. Amen. Amen. Hallelujah. 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 There are types of prayer and fasting, jumping, shouting, hallelujah, lifting the hand, going on the knees, lying. Many types of fasting and prayer. अनेक प्रकारची उपास प्रार्थना आहेत की कोणी बसून करतं, कोणी गुडघ्यावर जाऊन, कोणी रडून, कोणी नाचून गाऊन आनंदाने उड्या मारून, कोणी गळागळा लोळून रडून आक्रोश करून अशा वेगवेगळ्या प्रकारे ते देवाला प्रार्थना करत असतात, उपवास करतात. Amen. हालेलुया. And that is from the Lord, my beloved. आणि ह्या गोष्टी प्रभूपासून आहेत. But don't make the show of only. पण सगळ्यांसमोर तुम्ही हा दिखावपणा करू नका. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. If Lord said you should keep on doing, just keep on moving forward for the glory of God. आणि प्रभू जर तुम्हाला म्हणते की तू दररोज उपास प्रार्थना कर तर तुम्ही तसं करा. Amen. प्रभूचा गौरव तुमच्याद्वारे तुम्ही And so here, सगळीकडे Bible, दाखवा. and so here the word of God says, आणि म्हणून तर देवाचं वचन सांगत He has आहे suffered, being tempted. Why not He will remove you out of all the temptation which is coming in front of you in your life? कारण की ज्या अर्थी प्रभू येशूने स्वतः परीक्षेचे दुःख भोगिले त्या अर्थी ज्यांची परीक्षा होते त्यांना सहाय्य कराव्यास तो समर्थ झाला आहे. Amen. आमेन. Hallelujah. Hallelujah. He is able. तो सामर्थ्यवान He आहे. can do all things in your life, my beloved one. तो आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टी करू शकतो. If you feel like there is something sickness in your family, in your children, in your any of the family member, take the decision. Just fast and pray. हालेलुया. आमेन. जर तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये किंवा तुमच्या जवळच्या कुठल्या लोकांमध्ये जर काही समस्या असेल, काही रोग आजार असेल आणि जर देवाचा आत्मा तुम्हाला सांगत असेल की तू त्या व्यक्तीसाठी उपवास आणि प्रार्थना कर तर तुम्ही निश्चितपणे ते केलं पाहिजे. Hallelujah. हालेलुया. It is the voice of the Lord. कारण की ही वाणी परमेश्वराची आहे. Because enemy will never say for you to fast and pray. कारण की शत्रू तर तुम्हाला कधीच म्हणणार नाही की तू त्या व्यक्तीसाठी उपवास कर, प्रार्थना कर. Because Satan knows that you are in fasting and prayer, and after your fasting and prayers are over, then he will come to tempt you. आलेले कारण की सैतानाला माहिती आहे की तुम्ही उपवास प्रार्थनेमध्ये आहात आणि ते झाल्यानंतर मग तो तुम्हाला मोहामध्ये पाडण्याचा प्रयत्न करेल. Hallelujah. 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 So through the direction of the Holy Ghost, you can fast anytime, my beloved one. आणि म्हणूनच पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाद्वारे तुम्ही कधीही कोणत्याही वारी उपवास प्रार्थना करू शकता. Amen. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. And see what all things will take place into your life. आणि मग तुम्ही पाहणार की तुमच्या जीवनामध्ये कितीतरी अद्भुत गोष्टी घडून आलेल्या Hallelujah. आहेत. हालेलुया. Secondly, if you're fasting and prayer, just read the word of God. Yes. Hallelujah. Amen. Separate yourself in meditating and in prayer. दुसरी गोष्ट अशी की जर तुम्ही खरोखर उपास प्रार्थना करत असाल तर तुम्ही थोडा वेळ प्रभूला द्या. जगापासून तुम्ही अलिप्त करा स्वतःला. प्रभूच्या वचनामध्ये तुम्ही जा. गंभीररित्या तुम्ही ते वचन वाचा. Hallelujah. त्याच्यावर मनन करा. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You carry that power, my beloved one. माझ्या प्रियानो तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. Hallelujah. Hallelujah. You can do it. तुम्ही ते करू शकता. All things are possible to him who believes. कारण की जो विश्वास ठेवतो त्याला सर्व काही शक्य आहे. Amen. Amen. What about you all? मग तुमचं काय? If you trust, जर तुम्ही खरोखर भरोसा ठेवताय. hallelujah. हालेलुया. You have to overcome every temptation in your life. मग तुमच्या जीवनात प्रत्येक लोभावर तुम्हाला मात करायची. The प्रत्येक- temptation in the Yes. job place, the temptation in the business place, Yes. the temptation in your family, the temptation in any of the other Yes. society where you are living, you have to Hallelujah. overcome. हालेलुया. Hallelujah. म्हणजे कामाच्या ठिकाणी असाल, व्यवसायामध्ये असाल किंवा ज्या भागामध्ये तुम्ही राहत असाल त्या सर्व क्षेत्रामध्ये जे काही तुम्हाला मोह येतात त्या सगळ्या गोष्टी तुम्ही सहज मात करू शकता. Any type of temptation. कुठल्या प्रकारचं मोह Temptation असेल? is not only physical, my beloved one. असं नाही की फक्त शारीरिकच मोह The असेल. temptation might be of money, the temptation might be of gold, the temptation might be of silver, the temptation Yes. might be of any of the or something of the worldly things which is not concerned with the Yes. spiritual. हालेलुया. जी गोष्ट जगिक आहे आत्मिक गोष्टीशी त्याचा काहीही संबंध नाही. ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला मोहामध्ये, पाशामध्ये, बंधनामध्ये अडकवणारी आहे. Hallelujah. Hallelujah. And you have to overcome. आणि तुम्हाला काय करायचं त्या गोष्टीवर तुम्हाला मात करायची आहे. Hallelujah. Hallelujah. How can you? मग तुम्ही कशी कराल? Through your prayer, through your Amen. prayer life, through your meditation,
Yes. through Word of God, Yes. you can overcome every situation of your life. तुमचं प्रार्थनामय जीवन, तुमचं देवाचं वचन वाचणं, त्या वचनामध्ये टिकून राहणं, ते वचन घेऊन पुढे जात राहणं आणि पवित्र आत्म्याचं वाणी ऐकणं, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेणं या सर्व गोष्टींद्वारे तुम्ही त्या गोष्टींवर सहज मात करू शकाल. Hallelujah. Hallelujah. Amen. 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 Hallelujah. Hallelujah. Let us in the book of Luke chapter 22 verse 40. लूक 22:40. Amen. Hallelujah. When he came to the place, he said to them, pray that you may not enter into temptation. Hallelujah. Hallelujah. Amen. 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 आपण ते Amen. वाचणार आहोत. Hallelujah. Jesus came लूक to them. 22:40. त्या ठिकाणी आल्यावर त्याने त्यांस म्हटले, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. Amen. हालेलुया. What does it say? येशू काय Hallelujah. म्हणत आहे? Hallelujah. Pray that you may not enter into temptation. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. Hallelujah. Amen. That means some of the things of the world might Yes. take your spiritual life, try to spoil your spiritual life, Yes, yes. try to disturb your spiritual life and take you into the world. म्हणून जगातल्या काही अशा गोष्टी आहेत की जे तुमचं आत्मिक जीवन पूर्णपणे ढासळतील, तुम्हाला त्या देवापासून लांब नेतील, पवित्र आत्म्याच्या उपस्थितीपासून, सानिध्यापासून, सामर्थ्यापासून दूर घेऊन जातील आणि तुम्हाला ते पूर्ण जगामध्ये नेतील. Hallelujah. 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 तुम्हाला तुमचं आत्मिक जीवन ते पूर्ण तहेच And नाही. so Jesus is saying over here, म्हणून येशू या ठिकाणी म्हणत आहे, Jesus came to that place, Bible says, येशू त्या ठिकाणी आलेला and आहे he said to them, आणि आपल्या शिष्यानं म्हणतो, pray that you may not enter into temptation. तुम्ही परीक्षेत पडू See, नये listen very carefully. म्हणून प्रार्थना करा. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Pray that you may not enter into temptation. येशू आपल्या शिष्यांना काय म्हणत आहे? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. Amen. Listen very carefully. लक्षपूर्वक तुम्ही ऐका. Hallelujah. हालेलुया. That means याचा अर्थ there are असा, many things waiting for every spiritual person Yes, yes. who is in fasting and prayer to pull him, to attract him, Yes, to yes. take him out, to divert him into the worldly life. म्हणजे आत्मिक व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा बहुत गोष्टी आहेत की जे वाट बघत आहेत की ह्या व्यक्तीला मी कसं देवापासून लांब नेऊ, कसं आत्मिक गोष्टी ह्याच्यामधनं काढून घेऊ आणि कसं याला पूर्ण जगामध्ये वळवू, Hallelujah. दिशाहीन करून टाकू. He might be tempted. आणि अशा जगी गोष्टी त्याला मोहामध्ये, पाशामध्ये अडकवण्याचा प्रयत्न शत्रू करत राहील. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. But if you are a praying and fasting prayer person, पण जर तुम्ही खरखर उपास आणि प्रार्थना करणारी व्यक्ती असाल, Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. You shall be always stable. तुम्ही कायम स्थिरच राहणार. Amen. Hallelujah. You shall never move. तुम्ही कधी डगमगून जाणार And नाही. looking at you, the enemy has to quit from your plan. आणि तुमच्या स्थिती पाहून, तुमचं स्थिरता पाहून शत्रूला पळ काढावं लागेल. Hallelujah. He has Hallelujah. to move from you. तो तुमच्यापासून निघून जाईल. Amen. Amen. Hallelujah. 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 Ria ro raba Hallelujah. saka raba Raba kosha shikala raba 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 khande raba. rama para Riba raba Ira shara bala raba raba raba. shakala raba. Hallelujah. Hallelujah. That is the power, my beloved. आणि माझ्या प्रियानो, तेच खरं महान That is the सामर्थ्य आहे. power of fasting and prayer, and that is the power to walk in the Spirit. आणि ते सामर्थ्य आहे जे तुम्हाला उपास प्रार्थनेद्वारे प्राप्त होतं आणि ते सामर्थ्य तुम्हाला पुढे पुढे घेऊन जातं. Amen. That will make you to walk in the Spirit. आणि ते सामर्थ्य तुम्हाला आत्म्यामध्ये चालण्यासाठी प्रेरणा Hallelujah. करतं, सहाय्य करतं. Hallelujah. Hallelujah. Walking in the Spirit means direction for your feet and guidance for where to go and where to move and where to take the turn. हालेलुया. आत्म्यामध्ये चालणं म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सतत नेहमी मार्गदर्शन करत राहतं की तुम्ही या ठिकाणी चाललं पाहिजे, तुम्ही इकडे वळलं पाहिजे. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Book of Ezra chapter 8 verse 23 says, एज्रा 8:23. so we fasted Amen. and entreated, hallelujah, Amen. our God for this, and he answered our prayer. एज्रा 8:23. यास्तव आम्ही उपास करून आपल्या देवाची प्रार्थना केली, ती त्याने ऐकली. Hallelujah. 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 We Hallelujah. fasted. What does Ezra say? एज्रा या ठिकाणी काय म्हणत आहे? Hallelujah. Hallelujah. We fasted for our God की आम्ही उपास करून आपल्या देवाची प्रार्थना for this purpose. या कारणासाठी. There was a purpose for this and this, for so and so things. एज्रा उपास प्रार्थना करण्याच्या मागे एक उद्देश आणि कारण होता आणि त्या गोष्टीसाठी तो उपास आणि प्रार्थना करत असे. And what does it say? आणि पुढे काय And he म्हणतात? answered our prayer.
आणि त्याने ती ऐकली Amen. He Hallelujah. answered our prayer. आणि त्याने उत्तर दिलं त्या प्रार्थनेला. Amen. Amen. Hallelujah. 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 So when we fast, when we pray, when we come to the name of the Amen. Lord, Amen. every prayers are being answered. जेव्हा आपण उपवास करतो, प्रार्थना करतो, तेव्हा आपली प्रत्येक प्रार्थना प्रभू येशू ऐकतो आणि उत्तर देतो. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. So we have a prayer request forms. We send it to everyone. Many people collect it. Many people post. Many people Amen. forward the mail. They forward the through chat or through messenger. Many people write to me. Amen. I pray. We pray. Hallelujah. And we write to them back. Amen. Hallelujah. Amen. आणि म्हणूनच आमच्याकडे उपवास प्रार्थनेचे फॉर्म आहेत. अनेक लोकांनी ते भरून दिलेले आहेत. अनेक लोक भरून देण्याच्या मार्गावर आहेत. आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक लोक व्हॉट्सअपद्वारे, ईमेलद्वारे आम्हाला प्रार्थना विनंती पाठवत आहेत, मेसेंजरद्वारे पाठवत आहेत. Hallelujah. Hallelujah. And I write to them. आणि मी त्याला उत्तर देत आहे. Hallelujah. Hallelujah. And many prayers have been answered. आणि अनेक लोकांचे प्रार्थना विनंतीला प्रभूने उत्तर दिलेले आहे. Amen. आमेन. Hallelujah. 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 हालेलुया. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Every prayer of your life shall be answered. तुमच्या जीवनाची प्रत्येक प्रार्थना प्रभू येशू नक्कीच उत्तर देणार. If none of your prayer will go in vain, my beloved. तुमची एकही प्रार्थना वाया जाणार नाही. Hallelujah. Hallelujah. Man may not listen to you, but when you're praying, Amen. you're praying to the Almighty. मनुष्य तुमचं ऐकणार नाही. मनुष्य तुम्हाला दुर्लक्ष करेल, परंतु प्रभू तसं करत नाही. Hallelujah. तो तुमची प्रत्येक गोष्ट गंभीर्याने ऐकतो. Hallelujah. Hallelujah. And every prayer, the Spirit prayer is going to be answered to you. Amen. Hallelujah. You'll get the answer of every Spirit prayer. Hallelujah. Amen. In a very big way. आणि Hallelujah. तुमची प्रत्येक आत्मिक जी प्रार्थना आहे त्याला प्रभू येशू नक्कीच उत्तर देणार आणि ते उत्तर जे असेल ते अधिक महान असेल. Amen. Hallelujah. Hallelujah. Amen. Hallelujah. Hallelujah. आपके आत्मा की प्रार्थना का हर एक उत्तर आपको मिलने वाला है. Amen. Hallelujah. Hallelujah. You shall be answered with every prayer, Yes. every petition what you have given to Almighty. तुमची प्रत्येक प्रार्थना विनंती सगळं प्रभू येशू ऐकत आहे. तो त्यांना उत्तर देत आहे. Amen. Amen. Hallelujah. 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 Book of Psalm chapter 42 verse 1 says, स्तोत्र संहिता 42:1. Amen. Amen. As the deer pants for the water brooks, so Amen. pants my soul for you, O Lord. Amen. 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 हालेलुया. स्तोत्र संहिता 42:1. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. Amen. Hallelujah. Hallelujah. Amen. As the deer pants for the water brooks, what the Bible says. हालेलुया. वचन आपल्याला काय सांगत आहे? हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. Hallelujah. 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 You know, deer, wherever you find the deer, she is in search. She goes and reach exactly where there is a water. हालेलुया. आपल्याला माहित आहे की हरिण जे आहे ते पाणी शोधत शोधत जात आणि जिथे पाणी असेल तिथे ते जाऊन थांबतं. Amen. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. She had that mind. She had that knowledge to go and run until the brooks of that water. हालेलुया. हरणीला ती बुद्धी दिलेली आहे की जिथे पाणी तिथे ती त्याचा शोध करत करत जाते आणि ते पाणी ती शोधून ते पाणी ती पिते. Hallelujah. 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 Amen. Amen. हालेलुया. And so your Bible says, so the David said, so the King David writes, so pants my soul for you. हालेलुया. How did he compare himself? Hallelujah. हालेलुया. म्हणून इथे म्हटलेलं आहे की दाविदाने की हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. Amen. हालेलुया. The person who is in fast and pray, he will always seek आमेन. for the fresh brooks of Hallelujah. water. Amen. And Amen. he will reach to every destination for what all he is waiting for. हालेलुया. Hallelujah. जी व्यक्ती खरोखर उपवास आणि प्रार्थना करत आहे ती प्रभूची वाट पाहत राहते, ती ताज्या पाण्याचा शोध घेत राहते आहे आणि तिथे जाऊन ती स्थिर राहते. Hallelujah. Hallelujah. Though the land with the barren land, the dry land, the famine nation, Yes. that person will have brooks of water. आणि जरी तो देश, तो राष्ट्र, ते ठिकाण जरी तिथे काही निर्जल असेल, तिथे पाणी नसेल, तिथे पूर्ण दुष्काळ असेल, तरी सुद्धा प्रभू परमेश्वर त्या व्यक्तीसाठी तिथे जल निर्माण करतो, त्याला ताजं पाणी देतो. Hallelujah. Amen. Hallelujah. Hallelujah. We shall find the water brooks everywhere as we go in search of that, because he is known as a Amen. spirit-filled man. आणि मग ती व्यक्ती जेव्हा शोधायसाठी निघते तेव्हा त्या व्यक्तीला अनेक ठिकाणी पाणी भेटतं, कारण की ती आत्म्याने भरलेली आहे. Amen. Hallelujah. 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 So shall you, my beloved one. त्याप्रमाणे
तुम्ही असाल You all have प्रियांनो. been filled with the power of the Holy Spirit. तुम्ही सगळेजण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेले आहात. You all carry that power. तुमच्या सगळ्यामध्ये ते सामर्थ्य आहे. Amen. Amen. You don't say that due to all of this, there are certain things into my life, I cannot fast, I cannot pray because these are the things into my, you have to overcome. आले तुम्ही असं म्हणू नका की ह्या गोष्टींमुळे मी उपवास प्रार्थना करू शकत नाही, पण तुम्ही प्रयत्नच केला नाही तर तुम्ही ते कधीच त्याच्यावर मात करू शकणार नाही. Hallelujah. म्हणून तुम्ही प्रयत्न करा Unless you आणि तुम्ही overcome. मात करा. Unless you, Jesus overcome on everything. येशूने बघा सगळ्या गोष्टी Every temptation of his Yes. life after fasting and prayer, he overcome. He had that Yes. knowledge Amen. through the scripture to overcome any enemy हालेलुया. standing in front of him. In the same उपवास shall be with you. प्रार्थनेनंतर येशूने सुद्धा प्रत्येक त्याच्या समोर येणाऱ्या प्रत्येक मोहावर मात करत करत तो पुढे पुढे जात राहिलेला आहे. Hallelujah. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा देवाचं वचन घेऊन पुढे आणि पुढे जात राहिले Hallelujah. पाहिजे. प्रत्येक मोहाला तुम्ही मात केली पाहिजे. आमेन. Hallelujah. 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 How many of you are Hallelujah. happy? किती लोक हे ऐकून How आनंदित many of you are झालेले praying आहेत? in tongues? किती Ringo, लोक Rabba, अन्य Saraba, भाषेमध्ये प्रार्थना Shoko, करतात? Robo, Shara, खांदे रबा Rabba, करी खाला रबा Riba, रबा Horaba, शबा रिबा Handi, रोबन Rabba, रबा इना Rabba, रबा Shara, कारा Rabba, खांदे रबा करी खाला Riba, Baba, Rabba, ईरा Rabba, बला रबा Rabba, शबा रबा रिबा Rikando, रोबा Robo, इना Shara, रबा Rabba, खांदे रबा Rabba, खाली खाला रबा रबा शबा रबा Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. And so this is the day that the Lord has made. आणि म्हणूनच मी म्हणत आहे की आजचा हा दिवस प्रभू येशूनी बनवला आहे. Amen. आमेन. How many of you are ready to join along with me in prayer? आणि किती लोक आता या समयी प्रार्थनेमध्ये मला सोबत द्यायला तयार आहे. Hallelujah. आमेन. How many of you are ready? किती लोक तयार How आहे? many of you are ready to join to me? किती लोक प्रार्थना करण्यासाठी तयार आहे? I want everyone to join in this Yes. prayer session. माझी इच्छा की प्रत्येकाने या प्रार्थनेच्या या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहा. Shall we pray? आपण प्रार्थना करूया It का? is a prayer time. आता प्रार्थनेचा समय आहे. Hallelujah. हालेलुया. Heavenly Father, हे स्वर्गीय पिता in the name of Jesus, येशूच्या नावामध्ये as the Lord, we have learned many things of fasting and prayer प्रभू जसं आम्ही उपवास प्रार्थनेद्वारे अनेक आत्मिक गोष्टी शिकलो, through scripture, वचनाद्वारे शिकलो and our lives have been changed. आणि आमचं जीवन बदललं गेलं. Our thoughts are being changed. आमचे विचार बदलले गेले. Hallelujah. हालेलुया. We have came very close to Word of God. आणि देवाच्या वचनाच्या आम्ही अधिक आणि अधिक जवळ आलेले And आहोत. now the Word is within us. आणि आता वचन आमच्या मध्ये आहे. So we are very much capable to stand against of any temptation Yes. which is trying or which shall come आमेन. against of us and against of any ministry. हालेलुया. आणि म्हणून सैतानाच्या किंवा शत्रूच्या कुठल्याही मोहाच्या समोर, कुठल्याही प्रलोभनाच्या समोर आम्ही ठामपणे उभं राहण्यासाठी तयार आहोत. Hallelujah. त्याचा सामना करायला तयार आहोत. Hallelujah. त्याच्यावर मात करायला तयार आहोत. माझ्या प्रियांनो, Still there is a time which has been given for each and everyone. Separate yourself from the Yes. world for His glory and to walk in the Spirit. अजूनही तुम्हाला संधी देण्यात आलेली आहे, तुम्हाला समय देण्यात आलेला आहे. तुम्ही स्वतःला जगापासून अलिप्त करा. देवाच्या सानिध्यामध्ये तुम्ही वेळ घालवा. वचन वाचा, प्रार्थना करा, उपवास करा. Hallelujah. हालेलुया. You shall overcome every temptation in your life. आणि तुमच्या जीवनाच्या प्रत्येक मोहावर तुम्ही सहज मात करा. Hallelujah. हालेलुया. Is anyone among you is sick? तुमच्यामध्ये कोणी असं आहे का की जो आजारी आहे? Right now in the name of Jesus. आता या समय येशूच्या नावामध्ये Just place your right hand on every organ where you feel like sickness. तुम्ही तुमचा उजवा हात त्या शरीराच्या त्या भागावर ठेवा जिथे तुम्हाला वेदना आहे, त्रास आहे, दुखत आहे, दुखणं Right आहे. now. आता या समय In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये You have been healed in Jesus. तुम्हाला पूर्ण बरं वाटत आहे. तुम्ही Yeah. पूर्ण बरे झालेले आहात. You are healed. तुम्ही पूर्ण बरे झालेले आहात. There is no disease. तुमच्या शरीरामध्ये आजार नाही, रोगराई नाही. There is no disease in your body. तुमच्या शरीरामध्ये कोणतीही रोगराई नाही. Right now you have been healed. आता या समय तुम्ही पूर्णपणे बरे झालेले आहात. All the sickness which has came into your life because of temptation, we Yes. command in the name of Jesus, get out of your body. जे काय आजारपण तुमच्या जीवनामध्ये कुठल्या मोहाद्वारे, कुठल्या प्रलोभनाद्वारे आले असेल, आम्ही आज्ञा करतो येशूच्या नावाने, निघ येशूच्या नावाने, चालता हो. You devil, हे सैताना, get out of their body. निघ, The सोड body त्यांचं belongs शरीर, to the चालता हो. living God. त्यांचं शरीर हे जिवंत देवाचं शरीर आहे. You shall not enter. तू त्याच्यामध्ये प्रवेश करू शकत Leave नाही. every organ of the body. त्यांच्या शरीरात प्रत्येक अवयव तू सोडून निघून जा Right now in सैताना. the name of Jesus. आता या समय येशूच्या नावामध्ये, In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये All the bones problem. सर्व हाडांचे विकार, All the bones. सर्व हाडांचे त्रास, I just declare.
मी घोषणा करतो they shall be very well in Jesus' name. येशूच्या नावामध्ये सगळ्या समस्या निघून गेलेल्या आहेत. Hallelujah. ती हाड एकदम चांगली All the मजबूत झालेली आहे. arthritis problem, सर्व आर्थरायटिसचा संधिवाताचा त्रास right now, आता समय you have been healed in Jesus' name. तुम्हाला पूर्ण बरं वाटत आहे. तुम्ही निरोगी झालेले You have बरे been झालेले healed in आहे. Jesus' name. येशूच्या नावात तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये In Jesus' name. येशूच्या नावामध्ये Jesus. येशूच्या All नावामध्ये those who are having their business, ज्यांचा सगळ्यांचा व्यवसाय आहे, hallelujah, छोटा मोठा धंदा आहे, in Jesus' name. येशूच्या नावामध्ये Your business is coming up in Jesus' name. तुमच्या व्यवसायाला प्रभू येशू पूर्णपणे फलद्रूप करत आहे. That shall always flourish in Jesus' name. आणि तो नेहमी संपन्न होणार आहे, उन्नती होणार आहे, प्रगती होणार आहे, वाढ होणार आहे. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये तो आशीर्वादित होणार In आहे. Jesus' name. येशूच्या नावामध्ये In Jesus. येशूच्या In नावामध्ये Jesus. येशूच्या नावामध्ये Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया Ribahura खाला bahara. राबा खोरी खांदी Rikandene mi kosha खाला raba. राबा राबा Riarora raba raba raba. खाली खांदी Ribaba baba ina raba. राबा राबा शाबा Rikandene mi kosha ina raba. रामा खोरा कांदी Riarora खाला raba. राबा राबा शाबा Ribala raba sira ina रामा raba. खोरी कसा Rikandene mi kosha raba खांदी रामा raba. खारा Riarora raba raba. ina बाला राबा शकारा Hallelujah. हालेलुया Hallelujah. Hallelujah. God bless you, my प्रभू beloved. तुम्हाला आशीर्वादित करो God प्रियांनो. bless you. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. Jesus has done mighty miracles into your life. येशूने तुमच्या जीवनामध्ये महान चमत्कार केलेले आहेत. Mighty miracles. महान चमत्कार Beyond केले your आहेत. expectations. तुमच्या कल्पने पलीकडे त्याने Beyond अद्भुत your कार्य केलेले आहे. thinking. तुमच्या विचारांच्या पलीकडे कार्य केलेले आहे. Everything, the things which you've seen are going to be broken. They're standing. They have been supported and they're standing in Jesus' name. ज्या गोष्टी तुम्ही पाहता की ते तुटून गेलेल्या आहेत त्या सगळ्या येशूच्या सामर्थ्याद्वारे उभ्या राहिलेल्या आहेत. Hallelujah. त्याला येशूचा आधार मिळालेला आहे. The things which are seen, which are looking with your eyes that going to collapse. Lord is standing Amen. and holding everything. आमेन. ज्या गोष्टी तुम्ही पाहता की तुमच्या नेत्राने तुमच्या डोळ्याने की त्या आता ढासळणार आहेत, कोलमडून पडणार आहेत, त्या निराधार होणार आहेत, ते येशू ते पूर्ण स्थिर स्थावर करत येशू त्याला आधार देत आहे. Hallelujah. येशू त्याला पडू देणार नाही. Once again they have been supported through the power of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे त्यांना त्याचा आधार मिळालेला आहे. Hallelujah. टेकू मिळालेला आहे. Every temptation प्रत्येक मोह you shall overcome. तुम्ही नक्कीचपणे त्याच्या मात करणार. In Jesus' name. येशूच्या In नावामध्ये Jesus' name. येशूच्या In नावामध्ये Jesus' name. येशूच्या नावामध्ये Jesus. येशूच्या नावामध्ये In Jesus' name. येशूच्या नावामध्ये God bless all of you. प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित In करो Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Amen. आमेन. Hallelujah. 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 You all have been blessed. तुम्ही सगळेजण आशीर्वादित झालेले And I आहात. truly believe आणि खरोखर माझा विश्वास mighty आहे things are working in your life. महान गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत. God bless all of you.